नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांची फेवरेट मालिका तू ही रे माझा मित्र या मालिकेचा आजचा म्हणजे गुरुवार 9 जुलैच्या एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा एकानंतर एक धमाकेदार असे ट्विस्ट आले आहेत. तर प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड तर एकच नंबर होता. मग नेमकं घडलं तरी काय? तर ज्या क्षणाची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आलाय. शेवटी ईश्वरीने ह्या कॉम्पिटिशनची पहिली फेरी जिंकली आहे. तिने बनवलेल्या फ्युजन वडापावला 10पैकी 10 गुण मिळाले आहेत आणि सगळ्यांच्या नाकावरती टिचून ईश्वरीने जिंकून दाखवलंय. त्यामुळे नम्रता, वल्लरी, सौदामिनी यांचा जबरदस्त पोपट झालाय. सगळ्यांच्या तोंडावरती 12 वाजलेले आहेत. पण हार मानेल ती वल्लरी कसली? वल्लरीने चक्क अर्णवच्या आईचं मशीन, सात्विकाचं मशीन तोडून टाकण्याची सुपारी दिली आहे नम्रताला. मग नम्रता हे करेल का? आणि अर्णवच्या आईचं जे मशीन आहे ते तोडलं, मग अर्णव काय करेल? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो. खरंच आजचा एपिसोड तर एकच नंबर होता. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि प्रेक्षकांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज एक सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया रिव्ह्यू विथ प्रियू. तर प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ना पहिला राऊंड आता संपायला आलेला असतो. फक्त 5 सेकंद राहिलेले असतात आणि जी अँकर असते ती जोरजोरात ओरडत असते की शेवटचे 5 सेकंद उरलेत. 5, 4, 3, 2, 1 असं ती बोलत असते. आणि ईश्वरी, नम्रता आणि बाकीचे सगळे जे कंटेस्टंट असतात आपला पदार्थ असं मस्तपैकी गार्निश करत असतात, सजवत असतात. आणि मग ही अँकर म्हणते, फिनिश टाईम संपलाय तुमचा, आता कुणीही काहीही करू नका. आणि मग हा लोक चवीचा नवा अंदाज हा पहिला राऊंड संपलेला असतो. सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. अँकर म्हणते की आता सगळ्यांनी एक एक करून 1 बाय 1 आपले पदार्थ जजेसच्या समोर आणून ठेवा. मग जजेस हे पदार्थ टेस्ट करतील आणि कोण जिंकलं आहे त्याचा निकाल देतील. सगळ्यात आधी नम्रता यापुढे. आणि आता नम्रता पुढे येते. आपले इंदोरी पोहे ती जजेस समोर ठेवते. मग त्यानंतर ईश्वरी येते. ईश्वरीला अजूनही दिसत नसतं आणि ती आपला हा फ्युजन वडापाव या जजेस समोर ठेवते. आणि हा वडापाव खरंच अतिशय असा सुंदर दिसत असतो. माझ्याच तोंडाला पाणी सुटलं तो वडापाव बघून. मग सौदामिनी क्रिएशन आणि बाकीच्या टीम्ससुद्धा आपले वेगवेगळे पदार्थ जजेस समोर ठेवतात. सगळे जजेस या पदार्थांकडे पाहत असतात. सगळेच पदार्थ एक से बढ़कर एक असतात. चॉकलेट समोसा, फ्युजन मिसळ, दाबेली, हे सगळं काही खूपच भारी असतं. सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की आता कोण जिंकणार. अँकर म्हणते, चला तर जजेस आता तुम्ही एक एक करून सगळे पदार्थ टेस्ट करून पहा आणि मग तुमचा निर्णय द्या की ही स्पर्धा कोण जिंकलं आहे. सगळे जजेस हे उभे राहतात आणि सगळ्यात आधी हे फूड कॉम्पिटिशनचे मेन जज असतात ना, ते ईश्वरीला आपला पहिला प्रश्न विचारतात की मिसेस ईश्वरी, तुम्हाला काही दिसत नसतानासुद्धा, एवढ्या अडचणी येऊनसुद्धा तुम्ही जी ही हिंमत दाखवली आहे आणि एवढ्या कमी वेळात तुम्ही जो हा पदार्थ पूर्ण करून दाखवला ना, त्यासाठी खरंच तुमचं कौतुक करायला हवं. पण मला एक प्रश्न पडला आहे. तुम्हाला स्पर्शज्ञानाने सगळ्या गोष्टी कळल्या की कोणती गोष्ट कोणती आहे हे गोष्ट तुम्हाला समजली. पण जेव्हा तुम्ही वडे तळत होता तेव्हा तुम्हाला कसं कळलं की हा वडापाव आता तळून रेडी झाला आहे? कारण वडा हा कच्चासुद्धा राहू शकत होता किंवा जळूसुद्धा शकत होता, जास्त तळला जाऊ शकत होता. ते तुम्हाला कसं कळलं? सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न असतो. ईश्वरी काय उत्तर देईल याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. आणि ईश्वरी म्हणते की सर, माझा अनुभव आहे. जेव्हा बटाटा वडा तळला जातो तेव्हा त्यातून एक खरपूस असा वास येतो आणि मी तेच लॉजिक लावलं. जोपर्यंत हा खरपूस वास मला आला नाही तोपर्यंत मी हा वडा तसाच तळू दिला. आणि ज्या क्षणी मला खरपूस वास आला, मला समजलं की हा वडा आता रेडी झाला आहे, तळला गेला आहे. तेव्हाच मी तो तेलातून बाहेर काढला. हे ऐकून जजेस खूप खुश होतात आणि म्हणतात, खरंच खूप छान, सुंदर. आणि मग एक एक करून सगळे जजेस पदार्थ टेस्ट करतात. सगळ्यात आधी नम्रताने जे फ्युजन इंदोरी पोहे असतात ना, ते टेस्ट करतात. ईश्वरी, अर्णव, नम्रता, आकाश सगळे कंटेस्टंट चांगलेच घाबरलेले असतात. मग जजेस एक एक करून सगळे पदार्थ टेस्ट करत असतात. चॉकलेट समोसा असतो, नंतर फ्युजन वडापाव असतो, त्यानंतर फ्युजन मिसळ असते. सगळ्यांची टेस्टिंग सुरू असते. ईश्वरी अर्णवला विचारते की सर, आपला पदार्थ कसा दिसतोय फ्युजन वडापाव? मी चांगला प्रेझेंट तर केला आहे ना? अर्णव म्हणतो, हो मिस इंदोर, खूप छान दिसतोय आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की दिसायला जितका छान आहे ना, तो चवीलासुद्धा तितकाच छान असेल. हे ऐकून ईश्वरीलाही बरं वाटतं. मग हे जजेस चॉकलेट समोसा टेस्ट करून पाहतात. त्याच्या पुढे मिसळ असते, फ्युजन मिसळ असते. सगळ्या कंटेस्टंटच्या मनात धाकधूक सुरू असते की जजेसला हे पदार्थ आवडतील की नाही. मग फॅशन स्पर्धेचे जज असो, फूड
स्पर्धेचे जज असो, मेन जज असो, हे पुन्हा पुन्हा सगळं काही चेक करत असतात, टेस्ट करून पाहत असतात. आणि ईश्वरी विचारते, सर आपला फ्युजन वडापाव टेस्ट केला का? अर्णव म्हणतो, नाही मिस इंदोर, आता करतील. आणि मग हे जे जजेस असतात ते खरंच 5 स्टार हॉटेलचे जज आहेत वाटतं. वडापाव ते काटा आणि चमच्याने टेस्ट करतात आणि फक्त वडा टेस्ट करताना पाव टेस्ट करत नाही. आता जर त्या पदार्थाचं नावच वडापाव आहे तर तो खाण्याची पद्धत वेगळी आहे, टेस्ट करण्याची पद्धत वेगळी आहे. पण ते अतिशय सॉफिस्टिकेटेडपणे, स्टँडर्डपणे फक्त काटे आणि चमच्याने एक थोडासा घास खाऊन पाहतात आणि त्यांना या वडापावची टेस्ट कळते आणि मग ते आपापला निर्णय देत असतात, मार्क्स देत असतात. त्यांना आता सगळ्या पदार्थांना मार्क द्यायचे असतात. हे मार्क 2 पॅरामीटरवरती असतात. एक तर त्या पदार्थाला कसं प्रेझेंट केलं आहे आणि दुसरं म्हणजे हा पदार्थ किती टेस्टी आहे, यावरून हे मार्क त्यांना द्यायचे असतात. सगळे कंटेस्टंट त्यांच्याकडे पाहत असतात की यांना आपला पदार्थ आवडला की नाही आणि मग या जजेसचा निर्णय होतो. आणि जे मुख्य जज असतात ते ईश्वरीचं कौतुक सुरू करतात की मिसेस ईश्वरी, खरंच तुमच्या हिमतीला दाद द्यायला पाहिजे. तुम्हाला काही दिसत नसताना सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवला आणि फक्त बनवलाच नाही, अतिशय रुचकर आणि टेस्टी बनवला. हे ऐकून सगळेजण आता जोरजोरात टाळ्या वाजवू लागतात. त्यानंतर जजेस नम्रताचं सुद्धा कौतुक करतात आणि म्हणतात की इंदोरी पोहेसुद्धा खूप खूप छान होते. आणि खरं सांगायचं तर या स्पर्धेत जजेस स्पर्धकांनी जे जे काही बनवलं आहे, लोकचवीचा नवा अंदाज या टायटलला सूट होणारं बनवलं आहे. त्यामुळे सगळ्यांचंच कौतुक, सगळे कंटेस्टंट आता खूप खुश होतात. सौदामिनी, बाकीचे प्रेक्षक सगळेजण टाळ्या वाजवत असतात आणि मग जजेस सांगतात, पण आता मी तुम्हाला सांगतो की प्रेझेंटेशन म्हणजे दिसायला हे पदार्थ जेवढे छान होते तेवढे छान हे टेस्टला सुद्धा होते का? आणि मग हे मुख्य जज गप्प बसतात. मग जी लेडीज जज असते ना, ती सांगते की हो, टेन्शन घेऊ नका, सगळे पदार्थ टेस्टमध्ये सुद्धा नंबर 1 होते. आम्हाला सगळेच पदार्थ खूप आवडलेले आहेत. आकाश आणि नम्रताला तर खूप आनंद होतो. ईश्वरी आणि अर्णवसुद्धा खूप खुश होतात आणि मग एक एक करून हे जजेस सगळ्या पदार्थांबद्दल सांगत असतात. मग जे मुख्य जज असतात, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ते ईश्वरीचं कौतुक सुरू करतात. मिसेस ईश्वरी, खरंच तुमच्या हिमतीला ना, हिमतीचं कौतुक करायला पाहिजे. ते जेवढं केलं तेवढं कमीच आहे, कारण तुम्ही खूप छान काम केलं आहे. काही दिसत नसतानासुद्धा तुम्ही हिंमत नाही हरलात. अशा वेळेस एखादी व्यक्ती हिंमत हरून ही स्पर्धा सोडण्याचा निर्णय करू शकते की नाही, मला या स्पर्धेत नाही भाग घ्यायचा आहे, मी नाही काही करू शकत. पण तुम्ही असं नाही केलं, तर तुम्ही हिंमत दाखवली आणि तुम्ही सगळ्यांच्या समोर हे ठणकावून सांगितलं की नाही, मी ही स्पर्धा जिंकणारच, मी या स्पर्धेत भाग घेणारच. आणि तुमच्या या हिमतीला, तुमच्या या डेडिकेशनला खरंच सलाम करायला पाहिजे. सगळेजण ईश्वरीसाठी जोरजोरात टाळ्या वाजवू लागतात, परंतु नम्रता मात्र तोंड वाकडं करते. नम्रताला हे बिलकुलही आवडलेलं नसतं. नम्रता खूप जेलस फील करत असते. ते पाहून आहे ना, तिला खरंच खूप वाईट वाटत असते. स्वतःच्या बहिणीबद्दल कोणी इतका वाईट विचार कसाच करू शकतं यार. आता तुम्ही तिच्या डोक्यात लिक्विड टाकलं, तिला त्रास झाला, हे सगळं होऊनसुद्धा जर ईश्वरीने एवढ्या महत्त्वाच्या प्रयत्नाने एवढं करून दाखवलं आहे, तर तिचं कौतुक करायलाच हवं ना. पण नम्रताचा यामध्ये सुद्धा जळफळाट होत असतो. त्यामुळे नम्रता खूप चिडलेली असते. देवसरेसुद्धा चांगला जळतो. मग जज सांगतात की थांबा, आपण काही अजून आपला निर्णय जाहीर केलेला नाही आहे, रिझल्ट लागलेला नाही आहे. रिझल्ट आत्ता आम्ही जाहीर करणार. मग सगळे जजेस अँकरला आपले मार्क सांगतात आणि कोण जिंकला याबद्दल सांगतात. तोपर्यंत ईश्वरी अर्णवला खूप टेन्शन आलेलं असतं. आकाश ईश्वरी अर्णवकडे पाहत असतो. नम्रताला हे दिसतं. नम्रता चिडून म्हणते, आकाश, तुम्ही सारखं त्यांच्याकडे कशाला पाहताय? आकाश विचारतो, म्हणजे? तर नम्रता चिडून म्हणते, आपण सुद्धा या कॉम्पिटिशनमध्ये आहोत ना, आणि आपण सुद्धा ही कॉम्पिटिशन जिंकावी असं तुम्हाला वाटत नाही का? तुम्ही सारखं त्यांच्याकडे कशाला पाहताय? तर आकाश नम्रताला ठणकावून सांगतो, नम्रता, मी त्यांच्याकडे पाहतोय कारण मला ईश्वरीचं कौतुक वाटतंय. काही दिसत नसताना सुद्धा तिने हे कॉम्पिटिशन पूर्ण केली, इतकं छान पदार्थ बनवला आणि जजेससुद्धा तिचं कौतुक करताय. मग ती तर आपली फॅमिली मेंबर आहे, आपण का तिचं कौतुक करायचं नाही? आणि मला असं बिलकुल वाटत नाही की आपण जिंकू नये, आपणही जिंकावं. पण खरं सांगायचं ना, तर दादा आणि वहिनीने जिंकावं अशीच माझी इच्छा आहे, कारण ते जास्त डिझर्विंग आहेत. एवढी संकटं येऊनसुद्धा त्यांनी हे करून दाखवलं आहे. नम्रताची बोलतीच बंद होते. ती खूप चिडते आणि मनात विचार करते, कशाला खोटं बोलताय? खरं बोला ना, की तुमचा भाऊ आणि तुमची वहिनी जिंकावी एवढंच तुम्हाला वाटतं. स्वतः जिंकावं असं तर स्वप्नातसुद्धा विचार येत नाही. अशी बडबड नम्रता करत असते.
आणि इकडे हे अँकर रिझल्ट डिक्लेअर करायला सुरुवात करते आणि सांगते की चला तर मी आता टॉप 5 कंटेस्टंटचे नाव घेणार आहे. 5व्या नंबरपासून सुरुवात करते आणि 5वा नंबर आला आहे ज्यांना 7.5 मार्क्स मिळालेले आहेत. ते आहे चॉकलेटचा समोसा. सगळेजण आता जोरजोरात क्लॅप्स करतात. मग पुढचा नंबर लागला आहे, त्यांना मिळालं आहे 8.0 आणि ते आहेत फ्युजन दाबेली. सगळे पुन्हा जोरजोरात टाळ्या वाजवतात. आणि मग तिसरा नंबर आला आहे सौदामिनी क्रिएशन्स. त्यांना मिळाले आहेत 8. तिसरा नंबर आला तरी सौदामिनी जोरजोरात टाळ्या वाजवते. तिला तिसरा चौथा नंबर कदाचित कळतच नाही आहे. ती तिसऱ्या नंबरवर सुद्धा खूप खुश होत असते. मग ईश्वरी अर्णवला टेन्शन येतं की आता कोण जिंकणार आहे. आकाश आणि नम्रतासुद्धा टेन्शनमध्ये असतात कारण आता टॉप 2 कंटेस्टंट्स बाकी आहेत. अँकर सांगते आता फक्त टॉप 2च बाकी आहेत आणि दुसरा नंबर आला आहे आकाश आणि नम्रता यांचा. त्यांना मिळाले आहेत 9.5 मार्क्स. हे ऐकून सगळेजण खूप खुश होतात. मामा, आजी, अंजली, नम्रता आणि आकाश तर एकमेकांना आता घट्ट मिठी मारतात. तर इकडे एक मुलगी आपल्या मोबाईलवरती हे कॉम्पिटिशन लाईव्ह पाहत असते. तिला मात्र टेन्शन येतं आणि ती विचार करते की अरे देवा, या नम्रताला 9.5 मिळाले, आता ईश्वरीचं काय होईल. ईश्वरीला 10 पैकी 10 मिळतील का. तिला टेन्शन येतं आणि मग अँकर सांगते आणि आता शेवटचा नंबर आहे सात्विक फॅशनचा. त्यांना किती गुण मिळाले असतील. एनी गेसेस. आता सगळे खूप टेन्शनमध्ये असतात आणि अँकर जोरजोरात ओरडते की फर्स्ट नंबर आला आहे सात्विक फॅशनचा. त्यांना मिळाले आहे 10/10. हे ऐकून ईश्वरी आणि अर्णवला जबरदस्त धक्का बसतो. पण हा आनंदाचा धक्का असतो, खरा दुःखाचा धक्का बसलेला असतो नम्रताला खूप दुःख होतं. नम्रताच्या तोंडावरती 12 वाजतात आणि सौदामिनीच्या तोंडावरती तर तिचं तर विश्वासच बसत नाही. ईश्वरीला दिसत नसतानासुद्धा तिने आउट ऑफ मार्क्स मिळवले 10 पैकी 10. इतका पदार्थ कसा बनवला यावरती तिचा विश्वासच बसत नाही. सगळे जोरजोरात ईश्वरीसाठी टाळ्या वाजवू लागतात. मामा टाळ्या वाजवतो. त्यानंतर अंजली, आजी एकमेकांना घट्ट मिठी मारतात. ही मोबाईलवर व्हिडिओ पाहणारी मुलगीसुद्धा खूप खुश होते. तिच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत असतो. ईश्वरी, अर्णव एकमेकांना घट्ट मिठी मारतात. आकाशसुद्धा खूप खुश असतो. फक्त नम्रताच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. अर्णव, ईश्वरी एकमेकांना मिठीत घेतात आणि सौदामिनी खूप चिडते. अंजली, आजी खुश असतात आणि या स्पर्धेचा निकाल लागलेला असतो. अँकर सांगते शेवटी या स्पर्धेचा निकाल लागला. स्पर्धा खरंच खूपच रंजक होती आणि सात्विक क्रिएशन्सने ही स्पर्धा जिंकली आहे. सात्विक फॅशन जिंकलं आहे. ईश्वरी, अर्णव राजेश शिर्के आणि अर्णव राजेश शिर्के या दोघांनी ही कॉम्पिटिशन जिंकली आहे. त्यामुळे सगळे आता जोरजोरात टाळ्या वाजवत असतात, खुश असतात. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहतच राहतात. ईश्वरी अर्णवला थँक्यू म्हणते. अर्णव ईश्वरीचं कौतुक करतो, तिला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो. मग आकाश अर्णवला घट्ट मिठी मारतो, ईश्वरीला कॉंग्रॅच्युलेशन्स करतो आणि मग नम्रतांना इलाजाने या दोघांचं अभिनंदन करते. पण तिच्या चेहऱ्यावरती दिसतंय की तिला किती दुःख झालेलं आहे. आणि मग जे मुख्य आयोजक असतात ते सांगतात ईश्वरी मॅम, तुम्हाला या स्पर्धेत पदार्थासाठी 9.5 मार्क्स मिळाले, परंतु तुम्ही जी हिंमत दाखवली, हार न मानण्याची प्रवृत्ती दाखवली, त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा गुण मिळाले आणि परफेक्ट 10/10 मिळाले. त्यासाठी तुमचं अभिनंदन. ईश्वरी, अर्णव खूप खुश होतात. तर नम्रताच्या चेहऱ्यावरती 12 वाजतात आणि सौदामिनीसुद्धा खूप चिडलेली असते. एवढं करूनसुद्धा आपण हरलो, त्यामुळे तिला खूप राग येतो. मामा, आजी, अंजली, जजेस सगळे कंटेस्टंट जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. आणि ही मोबाईलवरती कॉम्पिटिशन पाहणारी मुलगीसुद्धा खूप खुश होते आणि म्हणते मला माहीतच होतं ईश्वरी आणि अर्णव जिंकणार. मग ही अँकर सांगते आज फूड स्पर्धा पार पडली, आता अजून खूप राऊंड्स बाकी आहेत. बाकीच्या कंटेस्टंट्सने निराश होऊ नका, तुम्ही यानंतर जिंकू शकता आणि ही स्पर्धासुद्धा जिंकू शकता. आता भेटूया उद्या पुढच्या राऊंडसाठी. आणि आजचा दिवस संपतो. सगळे उभे राहून ईश्वरी आणि अर्णवसाठी टाळ्या वाजवत असतात. ईश्वरीने दिसत नसतानासुद्धा ही स्पर्धा जिंकून दाखवली, याचं सगळ्यांना कौतुक वाटत असतं. ईश्वरी, अर्णव एकमेकांना घट्ट मिठी मारतात. नम्रता आणि सौदामिनी मात्र त्यांच्याकडे पाहून जळत असतात. थोड्या वेळाने सौदामिनी ही वल्लरीला आता कॉल लावते. वल्लरी कुठे चालली आहे कोणास ठाऊक. नेहमी गाडीतच बसून वल्लरी कॉल उचलते आणि म्हणते बोला. तर सौदामिनी चिडून म्हणते बोला काय बोला, इथे ईश्वरी आणि अर्णवने कॉम्पिटिशन जिंकली, तुझा प्लॅन सुपर डुपर फ्लॉप झाला आहे आणि काय नाकवर करून बोलतीये बोला बोला. वल्लरीला खूप राग येतो. सौदामिनी चिडून म्हणते 1 नंबरचा फालतू प्लॅन होता तुझा. ईश्वरीची दृष्टी गेली तरीसुद्धा ईश्वरीने जिंकून दाखवलं. तर वल्लरी चिडून म्हणते हो, मला काय बोलताय, मला काय माहिती होतं का ती एवढी चिवटबाई असेल. इतकी दृष्टी गेली तरीसुद्धा तिने तो पदार्थ
बनवून दाखवलं, यात माझी काय चूक आहे? तर सौदामिनी म्हणते, मग काय माझी चूक आहे? तू तू त्या ईश्वरीला ओळखतेस ना, तुला माहिती पाहिजे तिला कसं हरवायचं, तिला काय जमणार नाही, एवढी तर अक्कल पाहिजेच ना तुला. तर वल्लरी चिडून म्हणते, हो माझी अक्कल नाही काढायची बरं का. तर सौदामिनी म्हणते, मग कोणाची अक्कल काढायची? वल्लरी म्हणते, झालं गेलं विसरून जा, आता माझ्याकडे आणखीन एक नवीन प्लॅन आहे, मी तुम्हाला सांगते. तर सौदामिनी चिडून म्हणते, हट, मला तुझ्या प्लॅनची काही गरज नाही आहे. आणि ती आता फोन कट करते खूप चिडून. वल्लरी रागारागाने म्हणते, ही बाई आहे ना एक नंबरची बावळट बाई आहे, काहीच ऐकून घेत नाही. जा, काय करायचं ते कर, मला नाही फरक पडत, तुला जिंकायचं तर जिंक, हरायचं तर हार, मला काही फरक पडत नाही. असा विचार करून वल्लरी आता पुढे निघते. आणि इकडे सौदामिनी विचार करत असते की या वल्लरीच्या नादी लागून आहे ना, मी फक्त माझं नुकसान करून घेते. आता बस झालं, आता मी माझं नुकसान करून घेणार नाही. काहीही झालं तरी मी सात्विक फॅशन माझ्या हातून जाऊ देणार नाही आहे. ही स्पर्धा तर मीच जिंकणार, अर्णव आणि ईश्वरीला हरवणार, सात्विक फॅशन माझ्या हातातून जाऊ देणार नाही, असा ठाम निर्धार सौदामिनी करते. थोड्या वेळाने रात्र होते. ईश्वरी, अर्णव, आकाश, नम्रता सगळे घरी आलेले असतात. आणि अर्णव स्वतःच्या हाताने ईश्वरीला आता फ्रूट्स खाऊ घालत असतो आणि तिचा वटपौर्णिमेचा उपवास सोडवतो. सगळेजण टाळ्या वाजवतात. अंजली म्हणते, शेवटी ईश्वरीच्या वटपौर्णिमेचा उपवास सुटला. अर्णवच्या हातून फळ खाऊनच तिने आपला उपवास सोडलाय. तर आजी म्हणते, हो आज ईश्वरीचा वटपौर्णिमेचा उपवास खरंच सफळ संपूर्ण झाला. हे ऐकून ईश्वरी, अर्णव खूप खुश होतात. आकाश, अंजली हसत असतात. फक्त नम्रताच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. तिला ईश्वरीचे कौतुक बिलकुलही सहन होत नाही. आजी म्हणते, शेवटी ईश्वरी आणि अर्णवच जिंकले. इतकी संकटं आली त्यांच्यावरती तरीसुद्धा त्यांनी हार मानली नाही. आणि ईश्वरी, खरंच तुझं कौतुक करायला पाहिजे ग, तुला काही दिसत नसताना सुद्धा तू ही कॉम्पिटिशन जिंकली, खरंच कमाल आहे तुझी. ईश्वरी, अर्णव खूप खुश होतात. नम्रताचा मात्र जळफळाट होत असतो, तिला हे बिलकुल सहन होत नाही. अंजली म्हणते, हो ग ईश्वरी, खरंच मी तर असा विचारसुद्धा करू शकत नाही की डोळ्याने दिसत नसताना वडापाव बनवणं, पण तू ते करून दाखवलंस. खरंच खूप हिमतीची आहेस तू. आणि तुझ्यासाठी खरंच आपण सगळ्यांनी एकदा म्हटलं पाहिजे, हिप हिप हुर्रे, असं ती म्हणत असते. तेवढ्यात मामा तिथे येतो. मामा म्हणतो, मी माझ्या दोन्ही सुनांकडून आदर्श घेतला आहे आणि सगळ्यांसाठी पहिल्यांदाच कॉफी बनवली आहे, सगळ्यांनी टेस्ट करून पहा आणि सांगा कशी झाली आहे. सगळ्यात आधी मामा नम्रताला कॉफी देतो, मग अंजलीला देतो, मग अर्णव, आजी, आकाश सगळेजण कॉफी घेतात. मामा म्हणतो, आता टेस्ट करा आणि सांगा कशी आहे. आणि चांगली झाली नसेल तरीसुद्धा खोटं बोलायचं आणि चांगली झाली असंच सांगायचं. आजी म्हणते, अरे काय विनाश. मामा म्हणतो, मग तेवढं तर असलंच पाहिजे की नाही. आणि सगळ्यात आधी आकाश हा चहा टेस्ट करतो नाही, कॉफी टेस्ट करतो. मामा म्हणतो, अरे हो, आता आकाश राजेंनी सगळ्यात आधी कॉफी टेस्ट केली आहे, ते सांगतील कॉफी कशी आहे. तर आकाश म्हणतो, तुमच्या स्टाईलमध्येच सांगतो, चहा लय भारी झाला आहे. हे ऐकून मामा म्हणतो, अरे काय, हा कसा आहे. सगळेजण आता जोरजोरात हसू लागतात, कारण त्याने कॉफी बनवलेली असते आणि हा म्हणतो की चहा छान झाला आहे. ईश्वरी म्हणते, मामा द्या माझ्याकडे, तशी तर मी कॉफी पित नाही, पण आज तुम्ही बनवली आहे ना म्हणून कॉफी पिते आणि सांगते कशी झाली आहे. मामा म्हणतो, ईश्वरी पण तुला चालेल ना माझ्या हातची कॉफी, कारण तुझा नवरा काळी कॉफी पितो आणि मी दुधातली कॉफी बनवली आहे, त्याच्यासारखी काळी नाही आहे बनवली. ईश्वरी म्हणते, हो मामाला सगळं चालतं, द्या. मामा ईश्वरीला कॉफी देतो. ईश्वरी कॉफी पिऊन सांगते, खूप छान झाली आहे, एकदम मस्त झाली आहे. त्यामुळे मामाला आनंद होतो. मामा म्हणतो, तर चला म्हण, ईश्वरी आणि अर्णव जिंकले त्यासाठी हिप हिप हुर्रे. अंजली म्हणते, आता पुरे. आणि मामा सगळ्यांबरोबर असं चेअर्स करतो आणि सगळे कॉफी पित असतात. नम्रताचा चेहरा पडलाय, खूप दुःखी आहे हे आजीच्या लक्षात येतं. आणि आजी म्हणते, या सगळ्या गडबडीत नम्रता आणि आकाशचं कौतुक करायचं राहूनच गेलं. खरंच तू सुद्धा खूप छान केलंस, तुला सुद्धा 9.5 गुण मिळाले आणि जजेससुद्धा तुझं किती कौतुक केलं, तुझं कौतुक करायचंच राहून गेलं. तर नम्रता म्हणते, नाही आजी, काही हरकत नाही. आजी म्हणते, असं कसं, चांगलं काम केलं आहे ना तर त्यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे. खरंच आज तुम्ही कॉम्पिटिशन जिंकलाच आहात, यात काही शंका नाही. ईश्वरी म्हणते, हो आजी, माझ्यासाठी तर नमुताई आणि आकाश भाऊजी जिंकले आहेत. माझी फेवरेट जोडी तीच आहे आणि त्यांनीसुद्धा खूप चांगलं काम केलं आहे, मला त्यांचं कौतुक वाटते. तर नम्रता म्हणते, पण 2 नंबर आणि 1 नंबर यात फरक असतो ना. शेवटी आम्ही नाही जिंकलो, कितीही चांगली कोशिश करून काय फायदा जर त्याचा रिझल्ट मिळाला नाही आणि जिंकलं नाही. तर सगळेजण म्हणतात, असं कसं असतं, कोशिश करणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि मग अर्णवसुद्धा म्हणतो, माझ्यासाठी सुद्धा नम्रता आणि आकाशची जोडी बेस्ट आहे. ईश्वरी सांगते.
आणि माझी तर मोस्ट फेवरेट जोडी आहे. हे ऐकून नम्रता आणि आकाशला आनंद होतो. नम्रताला काही होत नाही पण ती ॲक्टिंग करते. तेवढ्यात मामा असं काहीतरी बोलतो ज्यामुळे नम्रता पुन्हा चिडते. मामा म्हणतो फरक फक्त एवढाच आहे, जे नम्रताने उघड्या डोळ्यांनी सुद्धा केलं नाही ते ईश्वरीने डोळे बंद असताना करून दाखवलं, हो की नाही. आता नम्रताचा चेहराच पडतो. अंजली मामाला म्हणते अरे अरे काय मामा, सगळे हसू लागतात, असं एकमेकांना खानाखुना करतात. मामा विचारतो का जास्त बोलून गेलो का. अंजली म्हणते हो. मग मामा आता नम्रताला सॉरी म्हणतो. नम्रता इट्स ओके म्हणते पण तिला राग आलेला असतो ना. आकाश म्हणतो खरंच ईश्वरी, आज तू जे काही केलं आहे ना त्याचं कौतुक करायला हवं. तू खरंच खूप भारी खेळलीस आणि ही कॉम्पिटिशन जिंकलीस. नम्रता चिडते. ईश्वरी थँक्यू म्हणते आणि आजी म्हणते आज ईश्वरी आणि अर्णव जिंकले आहेत. आपण सेलिब्रेशन करायचं का, काहीतरी आपण गोडाधोडाचं बनवूया आणि मस्त सगळे गोड खाऊया. मामा म्हणतो हो चालेल ना, सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे. आकाश म्हणतो नम्रताला शेवयाची खीर खूप छान जमते. नम्रता शेवयाची खीर बनवशील का. नम्रता म्हणते हो बनवेल ना. आणि मग मामा सगळ्यांची गप्पा मारत असतो की पुढे काय करायचं, कसं काय करायचं. सगळे मस्त डिस्कशन करत असतात आणि ईश्वरी अर्णव जिंकले त्याबद्दल जोरजोरात हिप हिप हुर्रे असं त्यांचं सेलिब्रेशन चालू असतं. ईश्वरी, अर्णव, अंजली, मामा, आजी, सगळे, आकाश वगैरे सगळेजण खूप खुश असतात. आणि तेवढ्यात अर्णवला आठवतं. अर्णव विचारतो अरे मामा, मामी कुठे आहे. मामी आज कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा नव्हती, घरात सुद्धा नाही आहे. तर मामा म्हणतो ए बाबा तुला हरायचं का, कशाला तिचं नाव घेतोय. ती जिथे असते ना तिथे फक्त प्रॉब्लेम्सच होतात. तर आजी म्हणते काय अविनाश असं बोलतोय, का स्वतःच्या बायकोबद्दल असं बोलतोय. तर अविनाश म्हणतो आता काय बोलणार, इथे सगळे आनंद साजरा करताय ना. आनंदाच्या ठिकाणी कधी वल्लरी असते का, नाही ना. इथे भांडण वादाविदी सुरू असते ना, मग तिथेच वल्लरी असती, त्याच्यामध्ये आगीत तेल ओतण्यासाठी. आता सगळेजण हसू लागतात. मामा म्हणतो ते सोडा ना, वल्लरी ना तिच्या सख्ख्या मैत्रिणीच्या सख्ख्या नवऱ्याला पाहायला गेलेली आहे पुण्याला, जो खूप सिरियस आहे. आता कोण नवरा कोण मैत्रीण तिचं तिलाच माहिती, जाऊ द्या तिचं तिला करू द्या, आपण आपला आनंद साजरा करूया. आणि सगळेजण मस्तपैकी एन्जॉय करत असतात, खातात पितात एकमेकांशी गप्पा मारतात. आणि इकडे वल्लरी अजूनही तिच्या गाडीतच बसलेली असते. वल्लरीला काही पुण्यातल्या मैत्रिणीचं घर काही सापडलेलं नाही आहे वाटतं, किंवा एखादं हॉटेलही सापडेल. खूप भप्पारे मारते, कुठे गेली आहे काय माहीत. ती गाडीत असते आणि रमाकांतचं सिम आपल्या मोबाईलमध्ये टाकते आणि या सिम कार्डवरून मोबाईलवरून ईश्वरीला मेसेज करते की प्रिय ईश्वरी, मी तीर्थयात्रेत चाललो आहे. आणि वल्लरी खुश होऊन म्हणते दॅट इज दॅट, आता काही टेन्शन नाही. आता त्या रमाकांतला कोणी शोधण्याचा सुद्धा प्रयत्न करणार नाही, तो तीर्थयात्रेला गेला असंच सगळ्यांना वाटेल. हा विचार करून वल्लरी मस्तपैकी तिची अशी स्माईल करते छानपैकी आणि खुश होते. आणि इकडे अर्णवला मात्र चक्क रमाकांतची आठवण येते आणि अर्णव विचारतो ते कुठे आहेत. सगळ्यांना कळतं की अर्णव रमाकांतबद्दलच विचारतोय, पण सगळे त्याला विचारतात ते कोण, या घरात ते नाव असं कोणाचंच नाही आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी नाव आहे. तर अर्णव म्हणतो ते नाही का, ते अशी एवढे उंच उंच आहेत, ॲक्शन करून सांगतो. तर आजी म्हणते असं कोणी नाही आहे, सगळ्यांची हाईट नॉर्मलच आहे या घरामध्ये. अर्णव हा आपल्या वडिलांबद्दल विचारत असतो, हे सगळ्यांना समजतं. अर्णव म्हणतो ते नाही का ज्यांना दाढी आहे. तर मामा म्हणतो या घरात दाढी फक्त आकाशलाच आहे, बाकी कोणाला नाही आहे. अर्णव खूप चिडतो. ईश्वरी आणि अंजली हसत असतात. अर्णव म्हणतो आहे ना व्हाईट रंगाची दाढी, त्यांना ते कुठे आहेत. तर अंजली म्हणते व्हाईट रंगाची पांढरी दाढी नाही, त्यांना ना आता दाढी वगैरे राहिलेली नाही आहे. अर्णव चिडून म्हणतो तुम्हाला कळलं आहे मी कोणाबद्दल विचारतोय, कुठे आहेत ते. तर अंजली म्हणते अरे एकदा त्यांना बाबा बोल ना, त्यांची एवढी काळजी वाटते, ते कुठे आहे हे विचारायची हिंमत नाही, फक्त बाबा कुठे असं तुला बोलता येत नाही आहे. अर्णव म्हणतो हो तेच, कुठे. तर ईश्वरी म्हणते अरे वा सर, आज तुम्ही पहिल्यांदा तुमच्या बाबाबद्दल चौकशी करता, हे ऐकून छान वाटलं. अर्णव ईश्वरीकडे रागारागाने पाहतो आणि मग अर्णव चिडून म्हणतो काही काळजी वाटत नाही आहे, फक्त एवढी कॉम्पिटिशन सुरू आहे, कुठे दिसले नाही म्हणून विचारलं कुठे गेलेत ते, त्यांना तर कसली काळजीच नाही आहे. आजी म्हणते अरे ते गेले असतील एखाद्या वेळेस मंदिरामध्ये, घरात कोणी नव्हतं, आपण सगळे कॉम्पिटिशनला गेलो होतो म्हणून मन रमवायला म्हणून गेले असतील आणि त्यांना तिथे बरं वाटलं. आणि तेवढ्यात अंजलीला वल्लरीने पाठवलेल्या रमाकांतचा मेसेज येतो. ईश्वरी म्हणते पहा बाबांना 100 वर्ष आयुष्य आहे. ईश्वरी हा मेसेज वाचून दाखवते की बाबा हे पंढरपूरला चालले आहेत वारीसाठी. मामा म्हणतो अरे हो, आता वारी सुरू झाली आहे ना, त्यांच्या आश्रमातील काही मंडळी भेटली असतील, साधू संत वगैरे, त्यांना काय सामानाची गरज नसते आणि गेले असतील वारीला. हे ऐकून घरातल्या सगळ्यांना आनंद होतो. पण अर्णव चिडून म्हणतो चुकीचं आहे हे, वारीला जाऊ किंवा देवदर्शनाला जाऊ सांगून जायला पाहिजे ना, घरच्यांना काळजी वाटते, टेन्शन येतं. हे ऐकून ईश्वरी म्हणते अरे वा सर, तुम्हाला तर खूपच काळजी वाटते. घरातले सगळे खूप खुश होतात की अर्णवला त्याच्या बाबांची म्हणजे रमाकांतची आता काळजी वाटायला लागली. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो प्रेक्षकांनो.
तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर एकच नंबर सुपर डुपर होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढचे एपिसोडसुद्धा आणखीनच इंटरेस्टिंग असणार आहे. खूप मोठा ट्विस्ट या मालिकेमध्ये येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णवला ईश्वरी सांगेल आणि मग मामा आणि मग अर्णव हा नम्रताला जाब विचारेल की नम्रता, तू ईश्वरीला जे लिक्विड दिलं होतं त्याच्यामुळेच ईश्वरीच्या डोळ्यांची दृष्टी गेली. हे कोणाचं तरी कटकारस्थान असू शकतं. तुला ते कुणी दिलं होतं आणि कुणाच्या सांगण्यावरून तू हे केलंस? हे ऐकून नम्रताला जबरदस्त धक्का बसेल आणि मग ईश्वरी ही अर्णवला सांगेल की अर्णव सर, आपल्याला ही कॉम्पिटिशन जिंकायचीच आहे, पण त्यापेक्षा डेंजरस प्लॅन आता मामी बनवणार. मामी ही कोणाला तरी फोन करून सांगेल की अर्णवला जर ही कॉम्पिटिशन जिंकू द्यायची नसेल तर अर्णवच्या आईची मशीन, सात्विकाची मशीन तोडून फोडून टाका, उद्ध्वस्त करून टाका, त्याचा चेंदामेंदा करून टाका. त्यामुळे आता मामी खूप डेंजरस प्लॅन बनवणार आहे, एवढं मात्र नक्की. इकडे ईश्वरी, अर्णव, मामा, आकाश सगळे हातात हात मिळवतील आणि कोणत्याही परिस्थितीत ही स्पर्धा जिंकायचीच असं ते निर्धार करतील. मग आता कोणही ही स्पर्धा जिंकणार? वल्लरी खरंच अर्णवच्या आईची मशीन उद्ध्वस्त करेल का? त्याचा अर्णववरती काय परिणाम होईल हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच मराठी मालिकांच्या नवनवीन अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.